हात दुखला, सवय नाही ना व्लॉगिंगची. सबस्क्राईबच करायचंय. गाडीवरचं चायनीज खाण्याची मजा आहे ना, जी टेस्ट आहे ना, तत्पर सगळ्या गोष्टी. हा भाईने बोला करणे का तो करणे का. फॅशनचा चूल आहे ना, कधीतरी ना मला असं एकदम घेऊन मरणार आहे एवढ्या गर्मीमध्ये. पण माझ्यात काय हिम्मत की मी एवढा जाडा कपडा घातलाय. काय करायचं, फॅशन ना गाडीशी येईल आता गर्मी. शुक्रवारी संकष्टी आणून काय असं, म्हणजे ज्या दिवशी खायचा दिवस असतो त्या दिवशी संकष्टी आलं तर वाईट वाटतं खूप. म्हणून मी आता इकडे आलो आहे, आमच्या ऑफिसच्या बाहेर चायनीज खायला आलो आहे. जागा शी आहे अशी काइंड ऑफ. एक नोटीस केलं असेल तुम्ही की जागा जेवढी अशी विचित्र दिसते ना चायनीजची, मुळात तिकडे चायनीज खूप टेस्टी मिळतं. भले तुम्ही हॉटेलमध्ये जाल, पण हॉटेलच्या चायनीजची टेस्ट आणि गाडीवरच्या चायनीजची टेस्टची ती खूप डिफरंट असते. गाडीवरचं चायनीज खाण्याची मजा आहे ना, जी टेस्ट आहे ना, ती खतरनाक असते. जागा ठीक आहे, पण टेस्ट मॅटर करते मित्रांनो. विरारवाल्यांना ही जागा माहिती असेल तर कमेंट करून सांगा बाबा. गुड मॉर्निंग भाई लोक. आज आपण सकाळी भेटतोय सॅटर्डेला. हो मला माहिती आहे फ्रायडेचं मी तुम्हाला काहीच दाखवलं नाही, पण ते मी याच्यात दाखवणार. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पहिला सबस्क्राईब करून ठेवा. मेल फ्रेंडशिप ही किती इम्पॉर्टंट दर्जाची असते. काल रात्री ना सुमारे 10:30 पावणे 11च्या वेळेला मला शुभमचा कॉल येतो. मी काहीतरी काम करत होतो, शुभमचा कॉल येतो मला आणि मला तो बोलतो की भाऊ चल आपण बाहेर जाऊया, एक राऊंड मारून एक बिअर पिऊन येऊया. मी बोललो ओके, माझं काम झालंय, आपण जाऊन येऊया. आणि आम्ही निघालो आणि बिअर बरोबर काहीतरी खायला हवं ना, तर आम्ही गेलो KFC ला चिकन घ्यायला गेलो. आम्ही चिकन घेतलं आणि तेवढ्यात मला आठवलं की आपण दोघं जाऊन काय करणार आहोत तिकडे ना. तेवढ्यात मी कॉल केला रोहितला. रोहित हा राहतो विरार आणि नालासोपाराच्या मध्ये, म्हणजे नालासोपारा ईस्टला राहतो. त्याला फोन केला, बाई काय करतोय? तो बोलला काय नाही करतोय. त्याला आम्ही ठीक आहे, आम्ही येतो, तू ये. त्या मला शुभमचा कॉल येतो. मी त्याला रिझन नाही विचारलं कुठे जातोय काय जातोय. मी निघालो. आम्ही रोहितला कॉल केला, त्याने पण आम्हाला काय विचारलं नाही कुठे जातो काय जातो. आम्ही सरळ निघालो. भाईने बोला हा मी खाली आहे, मी बोलतो हा मी आलो, बस संपला विषय. आम्ही तिथून निघालो. आमचा निघायचा टायमिंग होता 11:15. आम्ही 11:15 बाहेर निघालो. मी राजवाडीला गेलो. आम्ही असं हॉटेल जे आम्ही घेतलेले 3 ते आम्ही मारले, चिकन बिकन खाल्लं आणि रिटर्न आलो. म्हणजे याच्यावरून कळतं की मित्र मुलांचं आहे ना, म्हणजे मुलांची मैत्री असो किंवा मुलांची मैत्री असो, मुलं हा तत्पर सगळ्या गोष्टी. हा भाईने बोला करणे का तो करणे का. प्रश्न या एवढा सगळ्या पसाराचा हा बघा, हा सगळा हा जो पसारा आहे याचा. तर 31 डिसेंबर 2024 ना मला एक ऑफर आलेली. मी तुमचा भाऊ कसा इंस्टाग्रामवर क्रिएशन करतो ना, कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि बाकी सगळं करतात. तर एका ब्रँडने, माझा मित्राचाच आहे तो, मला अप्रोच केलं. मला विचारलं की जीन्स आणि टी शर्ट त्याचे येणार आहे, सो त्यासाठी ऍज अ मॉडेल म्हणून भावेश मी तुला बघतो. म्हणजे याच्यावर आमचं डिस्कशन चाललेलंच की कधी करायचं. आणि ऍक्च्युली आम्ही काल करणार होतो, काल म्हणजे शुक्रवारी करणार होतो, पण काही टेक्निकल इश्यूमुळे ते झालं नाही. पण भावेश सॅटर्डेला करूया. तर याचं हे सगळं हे थोडेसे एक्स्ट्रा म्हणून मी घेऊन चाललेले जीन्सेस आहेत, ऍड करेल. ते काय असतील त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला तर मी ब्लॉगवर दाखवणारच आहे. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आणि सबस्क्राईबच करायचंय. हात दुखला, सवय नाही ना व्लॉगिंगची. पाऊस पडला की हाफ पॅन्ट इज मस्ट असते. हाफ पॅन्ट कोण एवढं कपडे खराब करत बसणाऱ्या, मम्मीच्या शिव्या खाणाऱ्या. नंतर मी गेलो माझ्या मित्राच्या त्या ऑफिसवर, जिकडे त्याने सगळा टी शर्टसाठीचा सेटअप करून ठेवलेला. स्टेप बाय स्टेप त्याने मला ना एका प्रिंटिंगची ना प्रोसेस दाखवली एकंदरीत. हे कधी करायचं पण थोडंसं थंड झालं 10 सेकंदानंतर. ओके. पियाला एक म्हणले मग स्वतः भूक लागलेली तर राईस हा गरम करतो आणि अंड्याची भुर्जी करतो. भुर्जी माहिती नाही भुर्जी करेन की नाही, पण ॲटलिस्ट काहीतरी करेन. अंड्याचं सुका भात खाण्यापेक्षा काहीतरी असं कांदा टोमॅटो असं चिरून तेलात असं पिझ्झाचा बेस सारखं असं बनवून त्याच्यात अंड फोडून असं काहीतरी बनवूया, म्हणजे खाण्यासारखं. हा प्रश्न खूप असा वादग्रस्त आहे की मुलं जेवण करू शकतात का. मुलं जेवण करू शकतात आणि मुलांना जेवण करता आलं पाहिजे भाई. खूप खूप कमाल जेवण बनवतात पोरं. असं नाही बोलत की मी बनवतो म्हणून,
कमाल म्हणजे हा आहे मस्त. स्वतःचं पोट भरू शकतात आणि जर एखादा व्यक्ती त्यांच्यावर असेल तर त्यांचं पण पोट भरू शकतात. जर तुम्हाला पण कोणाला जेवण बनवता येत असेल तर कमेंट करून सांगा आणि सांगा की भाई ही डिश मी 1 नंबर बनवतो, तू या डिशची रेसिपी दे. रेसिपी शेअर करा, आपण बनवू ना. आता कसा हा कांदा टोमॅटो आणि मिरची असं चॉप असं बारीक बारीक फाईन एकदम आता तव्यावर टाकणार आणि असं ते मस्त सॉर्ट करणार, त्याच्यावर अंड फोडून टाकणार आणि असं दिरीदागरीती झालं का जेवायला, दिरीदारीला जेवायला वाट मला. तो भाई लोग अभी जाते हैं शूट पर. शूटचं बीटी असं तुम्हाला दाखवण्यात सगळे सध्या तरी घाई आहे खूप. आपण भेटू शूटच्या लोकेशनवर, स्टुडिओवर. चलो बाय 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 बाय. शूट खूप भारी चालू आहे आणि हे पण त्याच ब्रँडचं टी शर्ट आहे. आणि जसं तुम्ही बघता की तुमचा भाऊ लय स्मार्ट दिसतोय, काफी जहर. ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघायला जातात दिसतात. BTSमध्ये तुम्हाला कळूनच येईल की आपण एकदम स्मार्ट दिसतो. ते बघूया. सो मित्रांनो, काल शूट नंतर आम्ही असा प्लॅन केला की आता शूट झालं तर आपण सगळं चिल करूया. सो चिल करायला आम्ही गेलो माझ्या मित्रांसोबत आणि सगळे मित्र आम्ही एकत्र असल्या कारणाने मी मोबाईल काढलाच नाही. मी काही ब्लॉग शूटच नाही केला आणि डिरेक्ट आज शूट करतोय. कारण की मला असं वाटतं आणि मी ब्लॉग जो शूट केला ना आणि तो एडिट करताना मला खूप मजा येत होती, मला खूप आवडत होतं, मला बघायला पण खूप मजा येणार आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इट. एवढंच होतं या ब्लॉगसाठी. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं. तुम्हाला करायचं सबस्क्राईब, लाईक, शेअर. ठीक आहे. एक बंपर फुटेज आहे ती बघून जा. आईची